सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेमधील दुसरं जे कडवं आहे ते कडवं आपण इथं अभ्यासूया. मागील पिरियडमध्ये आपण पहिलं कडवं अभ्यासलेलं आहे, त्याचा अर्थ काय निघतो तेही पाहिलेलं आहे. पहिल्या कडव्यामध्ये ईश्वर ताऱ्यामध्ये, फुलामध्ये आणि जिकडे पाहू तिकडं ईश्वर दिसतो, सगळीकडे ईश्वर आहे ही जाणीव माझ्या मनामध्ये आहे, असं इथं कवीनं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी दुसरं जे कडवं आहे ते बघूया, आपण अभ्यासूया. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिका सवे. आता ईश्वर कुठे आहे, ईश्वराचं रूप कुठं आहे, हे विष्णू वामन शिरवाडकर किंवा कवी कुसुमाग्रज ज्यांना आपण म्हणतो त्यांनी या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे आपणास. ते म्हणतात, श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिका सवे. हे ईश्वरा, हे परमेश्वरा, तू शेतामध्ये श्रम करतोस, काम करतोस, कार्य करतोयस. शेतामध्ये तुझं सतत अविरत तू काम करतोयस आणि तू राबसी श्रमिका सवे. म्हणजेच काय? श्रमिक म्हणजेच शेतामध्ये काम करणारे जे मजूर लोक असतील किंवा श्रमिक, कोणीही काम करणारा, श्रमिक असणारा, शेतकरी असू द्या, श्रमिक असू द्या, म्हणजे या श्रमिका सवे. राबसी तू, राबणे काम करणे, मेहनत करणे, अति कष्ट करणे, त्याला राबणे हा शब्द प्रयोग आहे इथं. म्हणजे इथं कवी सांगत आहे, तू राबसी श्रमिका सवे. जे काही श्रमिक आहेत, श्रम करणारे, कार्य करणारे, त्यांना श्रमिक असं आपण म्हणतो. आणि या श्रमिका सोबत तू राबत आहेस, तूही कष्ट करत आहेस. जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. बघा, आता ईश्वराविषयी कवी कुसुमाग्रजांनी इथं सांगितलेलं आहे, जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, म्हणजेच काय? अनेक अडचणीनं ग्रस्त आहेत, संकट दुःखग्रस्त आहेत, आशे जे काही आहेत, मग हे प्राणी मात्र, मनुष्य यांचे जे आहे, तो पुसतोस त्यांची आसवे. आसवे म्हणजेच काय? अश्रू. अश्रू आपल्याला केव्हा येतात आपल्या डोळ्यामधनं? जर खूप दुःख झालेलं आहे, आपल्याला खूप यातना होत आहे, त्रास होत आहे, मनामध्ये प्रचंड आपल्या दुःख झालेलं आहे, अशा वेळेस आपल्या मनातील असणारा जो काही बांध आहे तो फुटतो आणि अंतःकरणातील दुःख जे आहे, तर त्या दुःखामुळे डोळ्यामधून अश्रू ओघळायला सुरुवात होते आणि ते थांबत नाहीत. असे अश्रू सतत वाहत असतात आणि खूप आनंद झालेला आहे, खूप प्रचंड मेहनत आपण केलेली आहे आणि त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळालेलं आहे, खूप आनंद झालेला आहे, आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. अशा वेळेसही आनंदाश्रू आपल्या डोळ्यामधून वाहायला सुरुवात होते. अश्रू हे आसवे, अश्रू दोन प्रकारचे आहेत, दुःखाश्रू आणि आनंदाश्रू. आणि प्रचंड आपल्याला आनंद झालेला आहे, प्रचंड यश मिळालेलं आहे. अशा वेळेस आपल्या मनातील इच्छा पूर्ण झालेल्या आहे, अशा वेळेस आपल्या डोळ्यातून आनंदाश्रूही वाहत असतात. तशा प्रकारे इथं कवीने सांगितलेलं आहे, जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. जे दुःखी आहेत, संकटग्रस्त आहेत, कोणत्याही रूपामधनं तू जातोस त्यांच्याजवळ आणि त्यांचे आसू किंवा आसवे, अश्रू डोळ्यातून वाहणार आहे, ते पुसतोस. याचा अर्थ असा आहे, कोणत्याही रूपामधनं ईश्वर त्या ठिकाणी त्या माणसाशी मदत करतात किंवा त्या प्राणीमात्राशी मदत करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण संकटग्रस्त असताना किंवा दुःखामध्ये असताना जर आपण अत्यंत सूक्ष्मपणे जर विचार केला, तर त्या संकटामधूनही आपल्याला चांगल्या प्रकारचा एखादी मार्ग आपल्याला मिळू शकतो. पण आपण धैर्य सोडायचं नाही आहे, धैर्यशील राहायचं आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने आपण विचार करायचा आहे. आणि त्याच्यातून ज्यावेळेस आपण विचार करून, ज्यावेळेस आपण
मार्ग शोधू त्यावेळेस निश्चितच आपल्याला मार्ग सापडू शकतो. अनेक रूपांनी अनेकांच्या मदतीसाठी ईश्वर धावून जातो आणि त्यांचे आसवे पुसतो, म्हणजे त्यांच्या मदतीला धावून जातो असा आशयार्थ या जे काही कडव्यामधनं कवीने इथं सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. आता स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. तुझे पाय कुठे असतात? जिथं स्वार्थाविना सेवा केली जाते तिथे तुझे पाय असतात, तिथं तुझं रूप असतं, तुझं दर्शन तिथं मिळतं. अशा प्रकारे तिथं कवी या काव्यपंक्तीमधून सांगतो बघा. स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या या काव्यपंक्तीकडे. म्हणजेच जिथं एखादी कार्य करण्यामध्ये कसल्या प्रकारचा स्वार्थ नाही आहे, ज्यामध्ये सगळ्यांचं हित सगळ्यांचं कल्याण दडलेलं आहे, अशा ठिकाणी ईश्वराचे पद पावन झालेले किंवा तिथं निर्माण झालेले किंवा ईश्वर तिथं भेट देण्यास येतो, असा इथं अर्थ या काव्यपंक्तीचा इथं कवी सांगतात. नंतरचं कडवं आहे तिसरं कडवं. न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी. पहा, ईश्वर कुठं आहे आता? जे न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी असं म्हणलेलं आहे. कर म्हणजेच हात. न्यायासाठी समाजाच्या हितासाठी लढणारे जे कोणी असतील, योग पुरुष असतील, न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी. जे न्यायासाठी लढणारे आहेत, जे समाज हितासाठी लढणारे आहेत, जे सर्व मानव प्राण्यासाठी म्हणजे सगळ्यासाठी जे काही लढणारे, सगळ्यांच्या सुखासाठी जे काही लढणारे आहेत, त्यांच्या हातामध्ये तू तलवार आहेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर पहा, सध्या कोरोना महामारीचे इतकं महाभयंकर संकट आपल्या सर्व जगावर कोसळलेलं आहे. तर अशा या संकटामध्ये जे आपली सेवा करणारे आहेत, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्टर असतील, नर्स असतील, पोलीस प्रशासन आहे, मिलिटरी प्रशासन असणारं, जे काही सैन्य आहे आपलं, हे जे आहे हे हातामध्ये त्या क्षेत्रामधील त्यांचं जे शस्त्र आहे ते घेऊन ते लढत आहे आणि या महामारीशी युद्ध करत आहे. आपल्या देशाचे सैनिक असणारे आज चीन, पाकिस्तान आपल्याशी युद्ध करू पाहत आहे. आपल्यामधील असणाऱ्या शक्ती कमकुवत करण्याचा तो प्रयत्न करत आहे. आपल्या देशातील किंवा आपल्या देशाच्या सैन्यांना तो मारण्याचा प्रयत्न करतोय. या युद्धामध्येही आपले काही देशभक्त असणारे शहीद झालेले आहेत. तेव्हा असे जे देशभक्त आहेत, असे जे सगळ्यासाठी लढणारे जे असतील, न्यायासाठी लढणारे असतील, आपल्या देशासाठी लढणारे असतील, आपल्या मातृभूमीसाठी लढणारे असतील, त्यांच्या हातामधील शस्त्र, त्यांच्या हातामधील तलवार तू आहेस असं सांगितलेलं आहे. आज जे महामारीचं जर उदाहरण घेतलं, डॉक्टर्स, पोलीस प्रशासन जे काही सर्व आहे, आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी आपल्या सर्व लोकांचं रक्षण करण्यासाठी पुढे झालेले आहे. अनेकांचे प्राण गेलेले सुद्धा आहेत, ते महान देशभक्त आहेत. तसं इथं आपण या काव्यपंक्तीमधूनही अर्थ आपल्याला इथं मिळू शकतो की न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी. जे न्यायासाठी लढणारे असतील, अन्याय जिथं जिथं होतो तिथं न्याय मिळवण्यासाठी, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळेस पुढे येतो, तर त्यांच्या हातामधील होणारी तलवार जे असेल तर ते तू आहेस. ध्येयार्थ जे तमी चालती तू द्वीप त्यांच्या अंतरी. आता ध्येयासाठी पुढे चालणारे जे आहेत, जे युग पुरुष असतील, जे श्रेष्ठ पुरुष असे काही कोण आहेत, जे की ध्येयार्थासाठी पुढे पुढे चालणारे आहेत, अनेक आहेत. मग वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारे
त्यांच्या अंतःकरणामधला तू दीप आहेस. लक्ष द्या इकडे. आणि हा दीप त्यांच्या अंतरी, त्यांच्या अंतःकरणामध्ये हा दीप आहे, जेणेकरून हा जो दीप आहे, हा दीप इथं सतत तेवत असणार आहे आणि तो प्रकाशमय प्रकाश दाखवत आहे. म्हणून इथं एखादे ध्येय ठेवलेलं आहे. जसं की आज आपण जर उदाहरणं जर पाहिलं तर आजही आपल्या असे काही उदाहरणं दिसून येतात की समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचणारेही आज महामानव आपल्याला दिसून येतात. बरेच जणांची आपल्याला नावं सांगता येऊ शकतील की आपलं संपूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी अर्पण केलेलं आहे. आजच्या वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर ती खूप मोठी गोष्ट आहे. ज्या क्षेत्राशी जे डॉक्टर वगैरे क्षेत्र, वैद्यकीय जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून अनेक महान असे डॉक्टर निर्माण होतात. पण जर ते समाजसेवा जर करत असतील तर त्यांची सेवा ही सार्थ आहे, समाज उपयोगी आहे. पण आजही असे काही आपल्याला म्हणजेच बहुतांशी प्रमाणामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे जे क्षेत्र आहे यामधील वैद्यकीय क्षेत्रामधील होणारे जे काही डॉक्टर वैद्य असतील ते जास्तीत जास्त आपण स्वतः श्रीमंत कसं होता येईल, येणाऱ्या रुग्णांशी जास्तीत जास्त कसा पैसा काढता येऊ शकेल, हे त्यांनी यामधून धन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं. पण याही मध्ये काही असे माणसं आहेत, तुम्हाला ज्ञातही असेल, तुम्ही न्यूज वगैरे जर पाहत असाल, ऐकत असाल, तर समाजामधील, आपल्या भारतामधील, महाराष्ट्रामधीलही असे काही माणसं आहेत की सर्व समाजासाठी आपलं जीवन वेचणारे, ज्यामध्ये डॉक्टर अभय बंग म्हणून आहेत, पती पत्नी असणारे, म्हणजेच आदिवासी भागामध्ये जाऊन ते आपल्या देशातील बांधवांची ती सेवा करतात. खूप मोठे ते डॉक्टर आहेत. म्हणजेच ही वैद्यकीय सेवा सुद्धा एक सेवाभाव दृष्टीने किंवा सेवा भावनेने जर आपण देत असलो तर ते सार्थ होते. आणि मग ते एक असे जे काही ध्येय ठेवून, म्हणजे समाज हितासाठीचं, समाज सेवेचं ध्येय, जे चांगलं ध्येय ठेवून पुढे चालणारे, वाट चालणारे जे असतील, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या अंतरी तू दीप होऊन त्यांना प्रकाशमान करत असतोस. ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना. पाहता इकडे काय सांगतात इथं कवी, ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना. ज्ञानासाठी जे मुनी तप करतात, होतोस त्यांची साधना. आता साधना करणे, तपश्चर्या करणे म्हणजे नुसतं डोळे झाकून बसणे अशी तपश्चर्या नाहीये. आज जे मोठमोठे संशोधन झालेलं आहे, शोध लागलेले आहेत, ही खूप मोठी तपश्चर्या आहे. ते कुठल्याही देशातील असू द्या, आपल्या देशातील असू द्या, दुसऱ्या देशामध्ये असू द्या, पण हे शोध लागण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान, खूप मोठा त्याग त्यांना करावा लागतो. खूप मोठी तपश्चर्या त्यामध्ये करणं भाग आहे. खूप मेहनत घेणं गरजेचं असतं आणि तेव्हा कुठं मग आपल्याला यश मिळत असतं. म्हणून आज जे ज्ञान, असं ज्ञान, जे लोकोपयोगी ज्ञान आहे, ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना. ज्ञानासाठी अथक परिश्रम करणारे, मेहनत घेणारे, ज्ञानासाठी तपश्चर्या करणारे असे जे कोणी श्रेष्ठ पुरुष असतील, जे श्रेष्ठ मुनी असतील, तर त्यांची तू साधना होतोस. अशा प्रकारचं अर्थ या काव्यपंक्तीमध्ये कुसुमाग्रज आपणास सांगतात. लास्टचं जे कडवं आहे, शेवटचं, ते पाहूया. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठली. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठले. इथं कवी पुन्हा ईश्वरावर एवढं सगळं वरील, आता आपण जे काही वर्णन इथं आपण ऐकलो, स्पष्टीकरण आपण इथं केलेलं आहे, तर हे सर्व कार्य करत असताना, धाडस करत असताना इथं कवी पुन्हा संपूर्ण ईश्वरावरच संपूर्ण
भार ठेवतात, श्रद्धा ठेवतात, विश्वास ठेवतात आणि ते काय म्हणतात, करुणा करा करुणा तुझी, हे करुणा करा म्हणजेच तू करुणा कर आहेस, दया करणारा आहेस, दयाधन आहेस. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कुठले. हे दया करणारा ईश्वरा, तुझी करुणा, तुझी दया माझ्यावर असताना मला कशाचंही भय नाही आहे. मला कशाचंही भय नाही आहे, मला कुठलंच भय राहणार नाही. मी निर्भीड होऊन मी माझं कार्य करीत राहीन, कारण तू खूप दयावान आहेस, करुणा कर आहेस तू. आणि तुझी करुणा, तुझी दया माझ्यावरती आहे. आणि माझ्यावर तुझी दया असताना, तुझी करुणा माझ्यावर असताना मला कशाचंही भय करण्याचं, कशाचीही भीती बाळगण्याची मला आवश्यकता नाही, असं या काव्यपंक्तीत सांगतात. मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पावले. मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पावले. म्हणजेच ध्येयाच्या, सेवेच्या मार्गामध्ये मी सतत अग्रेसर असताना, सतत पुढे पुढे चालत असताना, माझं एक एक पाऊल मी पुढे टाकत असताना, तर मी काय पाहणार आहे, तर तुझेच पाऊले, तुझेच पाय, तुझेच चरण मी सतत या मार्गावरती पाहणार आहे. मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले. मी हा मार्ग जो आहे, मी जो ध्येय निश्चित केलेला आहे आणि सेवेचं जे काही ध्येय घेतलेलं आहे, या मार्गावरती मी सतत पुढे पुढे पाऊल टाकत असणार आहे, पुढे पुढे पाऊल टाकणार आहे. आणि मी पुढे चालत असताना मी काय पाहणार आहे, तर तुझे पाय पाहणार आहे, तुझे पाऊले पाहणार आहे, तुझं चरण मी पाहणार आहे. म्हणजेच ईश्वरा, मी तुलाच पाहणार आहे, अशा प्रकारचा अर्थ इथं कवी सांगतात. सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. सृजनत्व, आता सृजनत्व काय म्हणजे नवनिर्मिती. म्हणजेच या हृदयामध्ये हे ईश्वराला शेवटची ही जी काव्यपंक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, लक्ष द्या, कवी काय सांगतात इथं. सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. म्हणजेच सृजन म्हणजेच नवनिर्मिती. मग या ही नवनिर्मिती नवीन मूल्यांची असेल, नवविचाराची आहे. पण या सर्व नवनिर्मितीमध्ये, नवमूल्यामध्ये जे काही मी नवनिर्मिती करणार आहे, ही सतत नवनिर्मिती माझ्या हृदयामध्ये नित म्हणजे सतत तू जागवायचं आहे, जागृत करायचं आहे. माझ्या मनामध्ये ती निर्माण करावयाची आहे. आणि ती कशी, की भीती विना. मला कशाचीही भीती वाटायला नको आहे. निर्भीडपणा ती माझ्या मनामध्ये ही अशा प्रकारची नवनिर्मिती तू निर्माण करावं, सतत जागृत ठेवावं, ही भावना या शेवटची जी काही काव्यपंक्ती आहे, या काव्यपंक्तीमध्ये कवी कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी कुसुमाग्रजांची असणारी जी काही कविता आहे, सर्वात्मका शिवसुंदरा, ही अभ्यासलेली आहे. यामध्ये पहिल्या कडव्यामध्ये कवीनं ईश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे हे सांगितलेलं आहे, सादर केलेलं आहे. फुलामध्ये, ताऱ्यामध्ये जिथं सद्धर्म आहे, या सर्व ठिकाणी ईश्वराचं रूप आहे. ईश्वरा तू आहेस असं त्यांनी मान्य केलेलं आहे. तसेच या अंधकारामधून प्रकाशाकडे आमची वाटचाल कर, किंवा आम्हाला प्रकाशाकडे ने, म्हणून अशी प्रार्थना त्यांनी या पहिल्या कडव्यामध्ये केलेली आहे. दुसऱ्या ज्या कडव्यामध्ये ते सांगतात की तुझं रूप चोहीकडे आहे, सगळीकडे आहे, आणि तू शेतामध्ये राबणार आहे. जिथं जिथं श्रम करणारे श्रमिक आहेत त्यांच्यासोबत तू राबणार आहेस, श्रम करणारा तू आहेस. आणि जे दुःखी आहेत, रंजले गांजले, संकटग्रस्त आहेस, त्यांना तू मदत करणार आहेस, त्यांचे जाऊन अश्रू पुसणार आहेस. हा अर्थ किंवा हा आशय आपण दुसऱ्या कडव्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. जिथं जिथं स्वार्थाविना जिथं सेवा केली जाईल, तिथंही ईश्वराचं रूप आहे किंवा ईश्वरा तू आहेस असं
कवी या काव्यपंक्तीमधून म्हणतात. जिथं न्याय आहे, जिथं न्यायासाठी लढणारे आहेत, त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या बरोबर त्या युद्धभूमीमध्येही तू आहेस, त्यांच्या हातामधील तू तलवार झालेला आहेस असं सांगितलेलं आहे. एखादी ध्येय मनामध्ये ठेवून सतत मार्गक्रमण करणाऱ्या त्यांच्या अंतःकरणातला तू दीप आहेस असं तिसऱ्या कडव्यामध्ये इथं सांगतात. आणि जे ज्ञानासाठी तपश्चर्या करतात, ज्ञानासाठी तप करतात, श्रम करतात, अशांचा तू साधनाही झालेला आहेस. चौथ्या कडव्यामध्ये कवी सांगतात की हे करुणा करा, म्हणजे ईश्वराला करुणा कर, दयाळू असं इथं संबोधलेलं आहे. आणि तुझी दया, तुझी करुणा जर माझ्यावर असेल तर मला कुणाचीही भीती बाळगावायची नाही आहे. मला चांगलं कार्य करण्यापासून कोणी रोखवणार नाही आहे. मी सतत चांगलं कार्य, समाज हितोपयोगी कार्य, सेवेचं कार्य मी सतत करत राहीन. आणि जेव्हा मी माझं ध्येय ठेवून मी पुढे पुढे मार्गावर चालत राहीन तर मी तिथं तुझेच पाय पाहणार आहे, तुझंच चरण कमळ मी पाहणार आहे. आणि सृजनत्व म्हणजे नवनिर्मिती माझ्या हृदयामध्ये सतत निर्माण केली पाहिजे. आणि ती जे काही नवनिर्मिती, जे काही सृजनत्व आहे, ते नवीन मूल्य, नवीन विचार जे आहेत ते माझ्या हृदयामध्ये भीतीविना तो निर्माण करायचा आहे. किंवा जे काही नवीन संशोधन आहे, नवीन विचार आहे, जे कुठलं हे मूल्य असतील, जे काही विचार असेल ते भीतीशिवाय, भीतीविना माझ्या मनामध्ये निर्माण करावयाचं आहे. अशी ही प्रार्थना कवी कुसुमाग्रजांनी ईश्वराकडे, परमेश्वराकडे इथं केलेली आहे. अशी अत्यंत सुंदर असणारी ही कविता इथं आपण अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कुसुमाग्रजांची कविता तुम्ही प्रत्येकाने तुमच्या होमवर्कच्या नोटबुकमध्ये, गृहपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला ही पूर्ण कविता लिहावयाची आहे. तसेच कविता शिकण्या अगोदर मी कवी परिचय घेतलेला आहे, तसंच त्यांचं साहित्य लेखन लिहून दिलेलं आहे मी आपणास. हे गृहपाठाच्या वहीमध्ये तुमच्या होमवर्कमध्ये ते लिहावयाचं आहे आणि कवितासुद्धा लिहावयाची आहे. आणि या कवितेवर आधारित काही प्रश्नही मी आपणास इथं देणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं, प्रश्न गृहपाठाच्या वहीमध्ये, होमवर्कमध्ये लिहावयाचं आहे. लिहून घ्या. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव लिहा. दुसरा प्रश्न, कुसुमाग्रजांना साहित्यातील सर्वश्रेष्ठ कोणते पारितोषिक मिळाले आहे?
कुसुमाग्रजांचे काव्य संग्रह आणि नाटके कोणकोणते ते लिहा. आमचं जीवन कसे करावे असे परमेश्वरास कवीने प्रार्थना केली आहे. किंवा आमचं जीवन कसं बनलं पाहिजे यासाठी कवीने कोणती प्रार्थना केली आहे. कवी परमेश्वर कुठे कुठे वसतो असे म्हणतात. असे म्हणतात. ईश्वर कुठे राबतो. न्यायार्थ जे लढते अरणी तलवार तू त्यांच्या करी. या काव्य पंक्तीचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न पहा. न्यायार्थ जे लढते रणी तलवार तू त्यांच्या करी या काव्यपंक्तीचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा असा हा प्रश्न आहे. म्हणजेच या काव्यपंक्तीचा अर्थ काय निघतो तो अर्थही आपल्याला इथं सांगावयाचा आहे. वरील कवितेतील दोन भाववाचक नामे लिहा.
दोन भाववाचक नामे लिहा. वरील कवितेतील दोन सामान्य नामे लिहा. सामान्य नामे लिहा. तसेच सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेचे रसग्रहण करा. अशा प्रकारचे इथं काही प्रश्न होमवर्कसाठी आपणास मी इथं दिलेलं आहे. हे कविता चांगल्या प्रकारे अभ्यासून हे सर्व प्रश्न तुम्हाला लिहावयाचे आहेत. धन्यवाद.